नक्कीच आपण पाहतोय सलामीची जोडी इफोर संघाचे ऑन स्ट्राईक फलंदाज फैजान, नॉन स्ट्राईक फलंदाज चिराग यांना आपण पाहतोय. चला आपण त्यांच्या भूमिकेत पंच अविनाश भारद्वाज जातात रबाडा आणि पाहायला मिळतं अमन लोहिया, एक कळंबोलीतील असा अवलिया ज्याने खेळपट्टी असू द्या क्रिकेटवर नितांत प्रेम असणारा सावली अमन लोहिया आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. गोलंदाज बोलल्यावर पाहायला मिळते गोलंदाज निलेश आपण पाहतोय. E3 वॉरियर्स विपक्ष E4 या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक फलंदाज फैजन यांना आपण पाहतोय तर गोलंदाज बोलल्यावर गोलंदाज निलेश जोरदार अपील 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 पंच तटस्थ पाहायला मिळतात. कोणत्या प्रकारचा दबाव पंचांवर नाही आणि निर्धाव चेंडूची फेक. सुरेख चेंडू फेकलाय गोलंदाज फैजलसाठी चांगले डिलिव्हरी करते गोलंदाज, एक चांगली कामगिरी करते आपल्या इथली संघासाठी गोलंदाज. निलेश कराळे चांगला, नक्कीच नवी मुंबई पोलीस चांगला ॲथलेटिक पाहायला मिळत आहे. सरकारपासून रनअप घेऊन चांगली गोलंदाजी करते आपल्या संघासाठी निलेश कराळे. ऑन स्ट्राईकला पाहायला मिळते फलंदाज फैजान. दोन चेंडू फेकले गेलेत, कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर नाही. निर्धाव चेंडूची फेक, कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज निलेश यांचा. सुरेख चेंडू हलक्या तटून काढला, एक धाव पूर्ण आणि काय सुरेख खेळ पाहायला मिळतो इथली संघाच्या माध्यमातून. 3 चेंडूचा खेळ संपलाय, 10 बरोबर धावसंख्येत 1. गोलंदाज मोडल्यावर गोलंदाज निलेश चांगली कामगिरी करते. आता मात्र स्ट्राईकला येतो फलंदाज चिराग. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज निलेश यांचा, कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर नाही. आकडून ठेवलंय, जगडून ठेवलं E4 संघाला आणि निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळते. चांगली कामगिरी निलेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. निलेश कराळे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारा हा खेळाडू आणि आज मात्र आपल्या सोसायटीसाठी चांगला खेळ. दोन चेंडू ताफलकावर धावसंख्या येते बिनगडी बाद. 3 धावा गोलंदाज निलेश चांगली गोलंदाजी करतो. आता मात्र प्रत्युत्तर दिलंय फलंदाज चिराकेने, चेंडू तटून काढला, 1 धाव जरूर पूर्ण केले गेले. तसे पाठलाग करतील आणि चेंडूची फेक करतील. तत्पूर्वी मात्र दोन्ही फलंदाज 3 धावा पूर्ण करताना पाहायला मिळतात. एका बाजूला फलंदाज फैजान तर दुसऱ्या बाजूला फलंदाज चिराग. आज मात्र जीवाचा आकांत करून आपल्या E4 संघासाठी धावांची जमाव करताना पाहायला मिळते. कारण गोलंदाज निलेश कराळे खूप चांगलं षटक फेकलं पहिलं. त्या षटकात फक्त तब्बल 6 धावा आतापर्यंत बहाल केल्या. चांगली गोलंदाजी निलेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली कामगिरी इथली संघाने देखील केली. तोडीस तोड E4 संघ देखील त्याच प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. एका बाजूला पाहायला मिळतं नक्कीच सुभाष कंक आणि कंपनी, दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते आपल्याला दत्ताजी मासळ आणि कंपनी. चांगला खेळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. इथली संघाने एका सेम जर्सीमध्ये एकीचे बळ दाखवणारा हा संघ आपल्या मध्ये खेळताना दिसतोय पाहायला मिळतो. दुसरीकडे सुभाष कंक साहेबांच्या
गोलंदाज मुहल्यावर गोलंदाज पाहायला मिळते वैभव. द स्ट्राईकला फलंदाज चिराग पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या 6. कोट्यातील दुसरे षटक घेऊन गोलंदाज वैभव, ऑन स्ट्राईक फलंदाज चिराग. आपण यांना पाहतोय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. गोलंदाज आपण थोडं स्पीडअप करायचं. आपण गोलंदाज वैभव आपण पाहतोय बॉलिंग मार्फत. चला गोलंदाज वैभव, कोट्यातील पहिला चेंडू सामनाकडे फलंदाज चिराग. चेंडू खेळून काढलाय सुरेख झेल. पहिला मोठा हादरा बसतोय फलंदाज करणाऱ्या E4 संघाला. फलंदाज चिराग होते बाद. एक षटक पूर्ण, एक गडी बाद, एक चेंडू धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. धन्यवाद पंच. नक्कीच बाद होते फलंदाज चिराग. प्रणय आलाय नवीन फलंदाज. अवांतर रूपाची एक धाव मात्र मिळते संघाला E4 या संघाला. धावफलक एकने हलता राहतो. धावफलकावर धावसंख्या येते एक महत्वपूर्ण गडी बाद, 7 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज वैभव यांना आपण पाहतोय आणि नक्कीच फैजान. दुसरा मोठा हादरा बसतोय. फैजान होतोय बाद. फलंदाज फैजान. चेंडू होते भूमीला दान आणि एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. आपला एंड मात्र सुरक्षित करतात. धावफलकावर धावसंख्या येते 8 धावा. धावफलकावर पाहायला मिळते गोलंदाज वैभव. सुरेख चेंडू. नक्कीच अवांतर रूपाची आणि +1 2 धावा मिळतील E4 संघाला. 2 धावेने धावफलक 2 ने हलता राहतो. धावफलकावर धावसंख्या येते 2 गडी बाद. दुहेरी अंकात 10च्या घरामध्ये गोलंदाज वैभव आपण यांना पाहतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज. चेंडू मात्र हवेत पाव्यात झेल. शेवटच्या संधाला मात्र चेंडू होते भूमीला दान आणि दोन्ही फलंदाज मात्र आपला एंड बाद होते. फलंदाज E4 संघाला पुण्यात बार हादरा बसतोय. 3 गडी बाद 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 3 गडी बाद 11.
11 धावा 11. 4 चेंडू 11 धावा. फलंदाज अमल ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. आणि चुकीचा थ्रो म्हणावा लागेल गोलंदाज आणि याचा परिणाम कोणत्याही प्रकारे धाव नाही. निर्धाव एकच धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. धाव फलकावर धावसंख्या ती 12. गोलंदाज बोलल्यावर गोलंदाज आपण वैभव. वाईट +1 2 धावा मिळतील इफोर संघाला. अतिरिक्त धावामध्ये वारंवार वाढ होताना पाहायला मिळते. या 2 धावीने धावफलक दोन्ही हातात राहतोय. धाव फलकावर धावसंख्या येते 14 धावा. कोट्यातील शेवटचा अंतिम चेंडू. ऑन स्ट्राईक फलंदाज सुरेख चेंडू खेळून काढला. 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते नक्कीच. पाणी पुरवायचंय आणि विनंती असेल मेडिकल टीम ज्या त्यांना आपण पाहतोय व्हाईट लोटस हॉस्पिटलच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला मेडिकल सपोर्टसाठी त्यांनी आम्हाला खूप सारे सहकार्य केले. त्यांच्या सर्व डॉक्टर स्टाफचा आम्ही देखील मनापासून आभार इच्छितो. कारण खेळाडूंना पाण्याची कमतरता असल्यामुळे इजा होण्याची शक्यता आपण पाहतो. या रखत्या उन्हामध्ये या सर्व सामन्यांचं आयोजन केलं गेलं जाते आणि पाण्याची बाटली घेऊन देखील जायचे आपण. चला नक्कीच प्राथमिक उपचारासाठी आपण पाहतोय आपल्याच सभोवताली असणारं जनसेवा ही खरी ईश्वर सेवा आणि मानव सेवा ही देखील त्यांच्या माध्यमातून जपली गेली जाते असे डॉक्टर्स बांधव व्हाईट लोटस हॉस्पिटलचे सर्वच स्टाफ आपण पाहतोय आपल्या या खेळपट्टीवर पाहायला मिळतात. थोडीशी इजा जरूर झाली होती खेळा दरम्यान पण नक्कीच व्हाईट लोटस हॉस्पिटलचे आम्ही मनापासून आभार मानतो. कारण त्यांनी चांगल्या सोयी सुविधा आमच्या या हंसध्वनी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आमच्या समवेत आज जोडले गेलेत. चला सर्वांनी ताबा सोडायचा मैदानाचा विनंती असेल.
धन्यवाद. वाईल्ड लोटस हॉस्पिटल यांच्या माध्यमातून प्राथमिक उपचार आपण पाहतोय या संपूर्ण हंसध्वनी प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच सामना चालू ठेवायचा आहे. पंच आपण आरोग्यम धनसंपदा या उक्तीनुसार आपण पाहतोय वाईस्ट लोटस हॉस्पिटल दोन षटक पूर्ण 15 धावा. दहा फलकर धावसंख्या ती 15. दोन षटक पूर्ण आपण पाहतोय आरोग्यम धनसंपदा. नक्कीच या उक्तीनुसार वाईट लोटस हॉस्पिटल यांच्या सौजन्याने आम्हाला आज खेळाडूंसाठी इजा झालेचे प्राथमिक उपचार आपण पाहतोय. वाईट लोटसचे सर्वच पदाधिकारी, सर्व स्टाफ असतील, डॉक्टर आणि सर्व स्टाफ यांच्या माध्यमातून सोयीसुविधा या संपूर्ण हंसध्वनी प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाज कोट्याचा आपण पाहतोय गोलंदाज नक्कीच महत्वपूर्ण खेळाडू बाद पाहायला मिळतोय सुभाषजी कंग. त्याने खूप सारी मेहनत घेतली संपूर्ण आयोजन करण्यासाठी. आता मात्र निराशा त्यांच्या हाताला पाहायला मिळते. नक्कीच महत्वपूर्ण गडी बाद पाहायला मिळतोय ई फोर संघाचा सुभाष कंक. मोठा हादरा पाहायला मिळतो ई फोर संघाला. धावसंख्या स्थिरावते. धावफलकावर धावसंख्या येते. नक्कीच आपण पाहिलं एका बाजूला गोलंदाज मोहल्लावर दत्ताभाऊ यांना पाहतोय. खूप चांगली गुंडी पाहायला मिळते दत्ताभाऊ यांची. पहिल्या चेंडूवर बाद झाला फलंदाज सुभाजी कंक आपण यांना पाहतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज सूरज पाहायला मिळतोय. तर गोलंदाज दत्ता यांचा पुढील चेंडू आणि निर्धाव चेंडूची फेक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला दत्ताभाऊ यांच्या मार्फत. ई3 संघात नेतृत्व करताना चांगले गोलंदाजी करते गोलंदाज दत्ता. गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज दत्ता पाहायला मिळतो आपल्याला. चेंडू हवेत. पुन्हा एक बार पाहूया झेल. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल क्षेत्ररक्षकामार्फत आणि अप्रतिम फेकी देखील पाहायला मिळते. पण 2 धावा मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. आपला एंड सुरक्षित करतील. धावफलक 2 ने वधारतोय. धावफलकावर धावसंख्या येते 17 धावा. 18 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. दत्ता भाऊंची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ई3 संघाच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज निर्धाव चेंडूची फेक. चांगला षटक पाहायला मिळते दत्ता भाऊंच्या मार्फत. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या येते 18 धावा. चला यानंतरचा सामना L4 विपक्ष L6. 18 धावा 18.
तीन तीन षटक पूर्ण. एक मिनिट एक मिनिट. शेवटचा चेंडू. शेवट षटक पाहतोय आपण. 10 फलकावर धावसंख्या येते 3 षटक पूर्ण 24 धावा. गोलंदाज मोहल्ल्यावर पाहतोय गोलंदाज पठारे यांना. तर एक फलंदाज. पुन्हा एक बार अवांतर स्वरूपाची धाव आणि एका धावेने धावफलक एक निहाळता राहतोय. 10 फलकावर धावसंख्या येते 29 धावा. नक्कीच शेवट षटक पाहायला मिळतंय. शेवट षटकामध्ये चांगला धावा जमा करायचा प्रयत्न A4 सुभाष कंक आणि कंपनी यांच्या माध्यमातून केला गेला. तमाम छोटे E4 चे समर्थक आपण पाहतोय आमच्या मंचावरती गर्दी करून बसले आपल्या संघाला प्रोत्साहन करण्यासाठी पाहायला मिळते. आणि एकच धाव पूर्ण एका धावेने धावफलक एक निहाळता राहतोय. 30 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. तत्पूर्वी विनंती असेल L4 L6 L3 आणि L7 या चारही संघाच्या संघनायकाला आपण कॉम्बॉक्स सोबत यायचं विनंती असेल. L4 L चला विनंती असेल L4 संघाचा संघनायक L6 संघाचा संघनायक L3 आणि L7 या चारही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण कॉम्बॉक्स मी संपर्क साधायचा आहे. विनंती असेल L4 L6 L3 आणि L7 या चारही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे.
33 धावा, फलकावर धावसंख्या येते 33 आणि 34 धावांचं टार्गेट असेल या नक्कीच E3 संघासमोर. तत्पूर्वी विनंती असेल L4, L3, L6 आणि L7 या चारही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. L3, L4, L7, L6 चारही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. तेहतीस धावा जमा केल्या E4 संघाने आणि 34 धावांचं आव्हान उभं ठेवलं E3 संघासमोर. त्याला विनंती असेल L4, L6, L7 आणि L3 चारही संघाच्या संघनायकाला आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. चला विनंती असेल L4, L6, L7, L3 चारी नाही नाही हां L4, L6, L7 आणि L3 चारही संघाला विनंती असेल आपण कॉम्बॉक्स संपूर्ण L4, L6, L3, L7. चला E3 संघ आपण सलामी जोडी पाठवून ते खेळपट्टीमध्ये पाहायला मिळाला तर नक्कीच 33 धावा जमा केल्या आहेत E4 संघाने आणि 34 धावांचं आव्हान उभं ठेवले ते E3 संघासमोर. नक्कीच आपण पाहतोय E3 संघाची सलामी जोडी एका बाजूला दिलीप आणि प्रवीण आपल्याला धावफलकावर धावपट्टीवर पाहायला मिळते. तर गोलंदाज मूल्यावर सुभाष जिकांक यांना आपण पाहतोय. L4 आणि L6 या दोन संघादरम्यान लढत होईल. L4, L6 या आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतोय. L4 आणि L6 सचिनजी बोराटे अध्यक्ष, हंस धोनी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते नाणेफेक पाहायला मिळते. नक्कीच एका बाजूला पाहायला मिळते L4 संघ संजय कानडे साहेबांचं नेतृत्व, तर L6 संघ नक्कीच दुसऱ्या बाजूला आपल्याला दोन संघादरम्यान नाणेफेक पाहायला मिळते. गोलंदाज मोहल्ल्यावर पाहतोय गोलंदाजी मार्फत E4 संघाच्या वतीने आपण पाहतोय सुभाजिकांक दादांना, तर ट्रायकवर फलंदाज. कॅमेरामॅन आपण फक्त इकडं टॉस बॉक्समध्ये फोकस करायचे. आपण पाहतोय स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे यांच्या स्मरणार्थ, यांच्या प्रित्यार्थ, त्यांच्या स्मृतींना, त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आपण पाहतोय.
हंस धोनी प्रीमियर लीग 2026 भव्य दिव्य टॉस बॉक्स अध्यक्ष सचिनदादा बोराटे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. एका बाजूला पाहतोय संजय कानाडे, हा L4 संघाचे संघनायक आणि L6 संघाचे संघनायक, दोन संघाच्या संघनायका दरम्यान ही टॉस पाहायला मिळतोय. टॉस कोण जिंकलं? पहिला चेंडू सुरेख चेंडू खेळून काढले, नक्कीच एक धाव पाहायला मिळते. चांगली सुरुवात E3च्या वतीने पाहायला मिळते. 34 धावांचं आव्हान उभं केलंय E4 संघाने. E3 संघासमोर गोलंदाज मोहलर पाहायला मिळतात. गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू, आता मात्र सुरेख चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळून काढलाय. पाहूया झेल, सुरेख झेल पूर्ण केलाय. मोठा हादरा बसतो E4 संघाला, E3 संघाला. फलंदाज होते बाद. पहिला मोठा हादरा बसतो E3 संघाला. आपण पाहतोय पुढील खेळाडू ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. A1 पवन ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतं. गोलंदाज मोडल्यावर चांगली कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाज शुभाशी कंक यांच्या माध्यमातून एक धाव दिली, त्यानंतर एक महत्वपूर्ण गडी बाद केला. फलंदाज होतोय बाद. अवंत रुपाची धाव मात्र मिळते. या अवंत धावेनेशी धावफलक एकने हलता राहतोय. धावफलकावर धावसंख्या येते 1 गडी बाद 2 धावा. 34 धावांचं आव्हान उभं ठेवलंय. त्या नक्कीच E3 संघासमोर त्याचा कशा प्रकारे आव्हानाचा पाठलाग करतोय हा E3 संघ. कोट्यातील फुटचा चेंडू, गोलंदाज वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एक बार अवंत रुपाची एक धाव मात्र मिळते. अवंत धावेनेशी धावफलक एकने हलता राहतोय. धावफलकावर धावसंख्या येते 3 धावा, 1 गडी बाद 3. कोट्यातील फुटचा चेंडू, सुरेख चेंडू खेळून काढला. एक धाव आणि काय सुरेख फेकी केली फैजाने देखील, आणि एकच धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. आपला एंड सुरक्षित पूर्ण करतील. धावफलक एकने हलता राहतोय. 1 गडी बाद 4 धावा. 34 धावांचं आव्हान उभं ठेवलंय. कशा प्रकारे आव्हानांचा पाठलाग करताना पाहायला मिळतोय E3 संघ. नक्कीच कोट्यातील फुटचा चेंडू, ऑन स्ट्राईक फलंदाज सुरेख चेंडू फेकून दिलाय. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. हंस धोनी प्रीमियर लीग चौकार. कोट्यातील फुटचा चेंडू, पुन्हा एक बार सुरेख चेंडू टोलवलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. हंस धोनी प्रीमियर षटकार. फलंदाज दिलीप फटार यांच्या बॅटिंग मधून काय अप्रतिम बॅटिंग करतो दिलीप आपल्या संघासाठी. एक षटकार, एक चौकार, तब्बल 2 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केल्या. धावफलक 6ने हलता राहतोय. धावफलक धावसंख्येत एक महत्वपूर्ण गडी बाद 14 धावा. अजूनही 19 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. ऑन स्ट्राईक पाहायला मिळते. फलंदाज दिलीप यांच्या मार्फत चांगले
फलंदाजी करते. पुन्हा शॉट चेंडू फेकून दिलाय, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. फलंदाज दिलीप चांगली कामगिरी पार पाडतोय. या षटकाराने धावफलक छान हलता राहतोय. धावफलकावर धावसंख्या ती 1 गडी बाद. 20 धावा. 1 गडी बाद 20 धावा येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 14 धावांची गरज जिंकण्यासाठी इथली संघाला. गोलंदाज बोलर पाहायला मिळतो. गोलंदाज मनोज तर स्ट्राईक. फलंदाज A1 पवन पाहायला मिळतो. नक्कीच तब्बल 20 धावा जमा केल्यात. काय सुरेख फलंदाजी केली फलंदाज दिलीप फटारे यांच्या माध्यमातून. तब्बल 3 चेंडूमध्ये 16 धावा वसूल केल्या. दिलीप फटारे यांनी चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज बोलल्यावर फुटचा चेंडू. गोलंदाज फुलटा चेंडू खेळून काढलाय. चेंडू सुरेख सेक्शन पाहायला मिळते आणि दोन्ही फलंदाज गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक. फलंदाज दिलीप यांना आपण पाहतोय. कोट्यातील फुटचा चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू खेळून काढलाय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. आपला एंड सुरक्षित करतील. धावफलक इकडे हलता राहतो. धावफलकावर धावसंख्या येते 1 गडी बाद. 22 धावा. सोळा चेंडू आणि 12 धावांची गरज. पवन ब्लॉक हॉल चेंडू पाहायला मिळाला. सुरेख चेंडू फेकते गोलंदाज. चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत आणि फक्त 3 धावा दिल्या गेल्या आहेत. याचा परिणाम धावफलकावर पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या येते 23 धावा. लेफ्टी खेळ. निर्धाव चेंडूची फेक. चांगली कामगिरी पाहायला मिळते इफोर संघाच्या वतीने. नक्कीच निर्धाव चेंडू फेकला गेलाय. गोलंदाज मनोज यांच्या माध्यमातून. कोट्यातील फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. फलंदाज दिलीप पठारे यांना. अवंत रूपाची धाव. नो चेंडू घोषित केला गेला आहे. नक्कीच दंडित केले गेले पंचांनी. नो चेंडूची 1 धाव. दहा धावांची गरज. निर्धाव चेंडूची फेक. निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळते. गोलंदाज मनोज यांच्या माध्यमातून. सुरेख चेंडू खेळून काढलाय. दिलीप यांनी आडव्या वाटेने 1 धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेवर समाधान. दोन षटक पूर्ण धावफलकावर धावसंख्येची 25. येणारे 12 चेंडू आणि 9 धावांची गरज इथली संघाला.
गोलंदाज मोहल्ल्यावर गोलंदाज चिराग यांना पाहतोय तो लॉंग स्ट्राईक फलंदाज दिलीप कुठं तिसऱ्या कोट्याचे षटक घेऊन ते गोलंदाज चिराग यांना आपण पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. कोट्यातील फुटचा चेंडू, सुरेख चेंडू, अक्षरशः ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करते हवायचा वापर फलंदाज दिलीप याच्या बॅटमधून पाहायला मिळतंय. हंस धोनी ब्रँडेड षटकार. 3 धावांची गरज जिंकण्यासाठी इथली संघाला. अवांतर रूपाची धाव, निर्धाव चेंडूची फेक, निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळते. काय सुरेख चिरागने चेंडू फेकला गेला. निर्धाव चेंडूची मोहर लावली त्या चेंडूवर. तर ऑन स्ट्राईकला पाहायला मिळते फलंदाज दिलीप पठारे. आता मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय फलंदाज दिलीप पठारे यांचा होते बाद. चांगला खेळ दिलीप यांचा पाहिला आपण. तब्बल 2 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 25 धावा जमा केल्या आपल्या संघासाठी. चांगला खेळ आपल्या ई3 संघासाठी केला दिलीप यांनी. नक्कीच होतात बाद. नक्कीच 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 आपण पाहतोय आरोग्यम धनसंपदा या युक्तीप्रमाणे व्हाईट लोटस हॉस्पिटल यांच्या मान्यतेने जर ब्लड प्रेशर, शुगर अथवा व्हायटल ई या कोणत्या टेस्ट आपल्याला करायचे असतील तर नक्कीच नीलकंठ मॅजेस्टिक या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला शिबिर चालू आहे. त्यामध्ये आपण जाऊन सहभागी होऊ शकता आणि सुरेख फटका पाहायला मिळाला. अप्रतिम जेल देखील पाहायला मिळतोय. फलंदाज होते बाद. नक्कीच सर्वांना एक सूचना असेल, आरोग्यम धन संपदा या सूचनेनुसार ब्लड प्रेशर, शुगर, ECG अथवा व्हायटल ई या टेस्ट तुम्हाला जर करायचे असतील तर नक्कीच आपल्या ग्राउंडच्या बाजूला जी बिल्डिंग आहे नीलकंठ मॅजेस्टिक, त्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला शिबिर चालू आहे. तिथे जाऊन आपण या टेस्ट करू शकता. व्हाईट लोटस हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आणि यांच्या सौजन्याने या शिबिराचं आयोजन पाहायला मिळते. आपल्या ग्राउंडच्या ठीक बाजूला जी बिल्डिंग आहे नीलकंठ मॅजेस्टिक, या बिल्डिंगमध्ये या शिबिराचं आयोजन केलं गेलं आहे. नक्कीच खूप चांगला खेळ ई3च्या माध्यमातून पाहायला मिळते. धावफलक 1ने हलता राहतोय. धावफलकावर धावसंख्या येते 32 धावा. फक्त 2 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी ई3 संघाला. कोट्यातील फुटचा चेंडू, गोलंदाज चिराग चांगली गोलंदाजी करतो. एक षटकार जरूर भेटला. त्यानंतर चांगला कमबॅक चिराग याच्या बॅटिंगमधून पाहायला, बॉलिंग मार्फत पाहायला मिळते. गोलंदाज चिराग. वाईट +1 आणि विजयी संघ इथली संघाच नक्कीच नक्कीच इथली संघाचं नक्कीच हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर